नमस्कार मित्रांनो, मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत तिळगुळ। तर आपण तिळगुळसाठी आधी घेतले शेंगदाणे आणि तीळ, त्या दोघांना गरम केलंय आणि मिक्स करून गरम नाही केलंय, सेपरेट केलंय। आणि नंतर गरम झालं शेंगदाण्याचे साल काढले आहेत, बघू शकता। आणि मग शेंगदाण्याला थोडं असं म्हणजे चेचून मिक्स कराय दोघांना असं। आणि मग मिक्स झाल्यानंतर आपण गुळला चिरला आहे। आई तू चिरलं असेल? चिरून घेतलंय। नंतर चिरल्यानंतर बाबांनी इकडे गॅसवर टोप घेऊन काय टाकलं बाबा? घी गाईस, घी टाकलंय बाबा, घी। गाईस, बाबाने आता घी टाकलेलं आहे। बघा गाईस, आई बघा कसं करते, बापरे। आई आता ह्याच्यावर काय करणार आहेस? आता याच्यामध्ये आपण गुळ टाकू। हो, गुळ पर कशाला आहे? गुळ तर पिघळेल ना। मग पाकच करायचा आपल्याला। अच्छा, आणि पाकाचं मग काय करणार? त्याच्यात तीळ ऍड करायचे। अच्छा, शेंगदाणे। पर गुळ किती किलो घेतलंस? 1 किलो तीळ आणि 1 किलो गुळ। अच्छा, सो गाईज मी शेंगदाणे अलग करून खातो गपचूप। मस्त एकदम। आईला तर हलवते आणि बाबा ते राग काढून टाकत आहे। मस्त शेंगदाणे लागले। तर आता आपला हळूहळू थोडा वेळ आणि हे पाक होईल आपलं। आई आपण ह्याच्यामध्ये घी आणि काय टाकलं? गुळ। आणि मग हे जरा घट्ट होतंय आता ना आई? पाक होतोय। सगळ्या आता ह्याचा पाक होत आहे। आता आपण बघूया पुढे काय काय होतंय। लाडू बांधायचे। आई हे पाक झाल्यावर आपण काय करणार? हे पाक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तीळ घालायचे, शेंगदाणे घालायचे। म्हणजे हेच ना, हे बनवलेलं ते? अच्छा, लाडू बांधायला जायचे। बांधायला? लाडूला बांधतात? बांधतात कसं? दाखवते तुला। अरे बांधतात म्हणजे असं रस्सीने बांधायचं नाही रे बाबा। मग कसं? म्हणजे असे घेऊन ना असे लाडू वळायचे असतात। अच्छा, तेच बोलू, लाडूला कसं बांधणार? गाईज आपण ह्याला मेल्ट होत, आणि तुम्हाला टायमिंग नसेल माहिती तर मी टायमिंग सांगून देतो। 2 मिनिटं आपल्याला असं मेल्ट व्हायचं, म्हणजे मेल्ट असतो पर्यंत। तर गाईज 2 मिनिटं झाल्यानंतर आपण बघूया, तोपर्यंत आई हलवायचा, नाहीतर तुम्ही असंच ठेवाल। मग आई हलवते, हळूहळू मेल्ट होतं ना आई? तर मला असं वाटतं की कधी खाईन, कधी होतील लाडू। तर गाईज आई मला तर ओरडले शेंगदाणे खात होता म्हणून, आणि हे करते मेल्ट करते, आणि बाबा तिकडे हळूच खातायत। शांत राहा, आईला कळलं तर बाबा। आता आपण होत आहे घट्ट, हातात थोडं मेल्ट होत आहे गाईस। आई तुला कसं कळेल हे पाक झालंच काय? झालं नसलं तर तुला कसं कळेल? दाखवते तुला। हे पाक झालं की नाही मला कसं कळतं? हे काय? हे गुळाचा पाक थोडासा पाण्यामध्ये टाकून बघायचा, आणि ते हे अजून थोडस पातळ आहे, हे थोडस घट्ट झालं ना की समजायचं की स्लाइम सारखं की आपला पाक झालेला आहे। अच्छा, अरे बुडबुड कसले येत आहेत? तो पाक तयार होतो। अच्छा, हे आंबरस सारखं वाटतंय ना? असं हात टाकून मस्त खायचं मन करते। हा मस्त। आहे पिवळं झालं हळूहळू, म्हणजे आपलं पाक तयार झालं काय? जास्त पिवळं झालंय ना, म्हणजे पाक तयार झाले। तू परत टाकलंस? हे आता तुला कसं कळलं?
मगासारखं जरा घट्ट झालंय काय वाटतं. तर आता आपलं पाक झालं. तिथेच बाबा बाबा ताईने घेतलं. त्याच्यामध्ये तीळ घालायचं. काय आता तीळ घालत आहे गाईस. तीळ गाईस तीळ टाकलेला आहे आणि आपलं पाक काय दिसतच नाही. आता हळूहळू बुडबुडे येत आहेत. तर बुडबुडे यायला चालू झालेत आणि आईने घट्टपणे पकडलेला आणि आई पळाली तर आईने लगेच ठेवला रे बाबा लगेच आले. आईने पकडलेला आहे आणि आई बाबा घरघर 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 फिरवत आहे. आणि आई ते आता घट्ट झालेला आहे. तर आता आता आपली खरी प्रक्रिया चालू होणार आहे तिळगुळची ना आई. आईचा स्मेल तर काय येतोय. आहा तर याला आता आई बाबा हलवत आहेत आणि आईने घट्ट पकडलेला आहे. ह्याला मेहनत भरपूर लागत आहे. ह्याचा स्मेल काय येतो ना गाईस. आहा गाईस बाबांना भरपूर कष्ट करायला लागतात गाईस. पूर्ण फिरवा 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 फिरवा. गणपती बाप्पा मोरया. छोटा लाडू बनव. हा लाडू आपल्या गणूला बाप्पाला. आई हा देतो गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा मोरया. तर गाईज आपली इकडे मंडळी बसलेली आहे. आमच्या मंडळीने चालू पण केलं बनवायला. तर आपण पण लावूया. प्राय तुम्ही हाताला काय लावलंय. हा आहे तेल. कुठे आहे कुठे आहे. घेतलंय. हा हे बघ तेल भेटलं. तर आपण तेल लावलं आहे. आईचे लक्ष नाही. हौस होया गरम गरम. गरम गरम. तर गाई मी तर नाही करणार. तर आई बाबा करत आहेत. गाईज आपलं अर्ध झालेलं आहे. काय गोल गोल मस्त झाले आहेत गाईस. आणि आपलं फक्त एवढंच राहिलेलं आहे. आता लवकर करायचं आणि खायचं. गाईज आपलं 100 पैकी 90% झालं आहे. आणि दीदीकडे हार म्हणून उठली आहे आणि वरतून हसते गाईस. तर गाईस आता आई आम्हाला अर्ध देते. मग आम्ही लाडू बनवून असं इकडे ठेवतोय. तो गाईस आपलं चविष्ट पदार्थ म्हणजेच तिळगुळचे लाडू तयार झाले आहे. बघू शकता गाईस तिळगुळचे लाडू. हा पर्वत काय वाटते. आहा. तर गाईस तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.